मकर संक्रांती म्हटलं की पारंपरिक दागिने, केसात गजरा आणि हो, काळी साडी घालायची का नाही असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. पण काळी साडी जर योग्य डिझाईन आणि योग्य स्टाईल मध्ये असेल तर संक्रांतीच्या दिवशी ती तुमचा लुक एकदम रॉयल बनवू शकते. बघूयात मकर संक्रांतीसाठी 5 सुंदर आणि ट्रेंडिंग काळ्या साड्यांचे प्रकार. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काळी पैठणी साडी, सोनेरी किंवा मोरपंखी बॉर्डर असलेली काळी पैठणी संक्रांतीसाठी एकदम परफेक्ट. यावर हिरवा, जांभळा किंवा पिवळा ब्लाउज घातला तर तुमचा पारंपरिक लुक अजूनच उठून दिसतो. पैठणी म्हणजे प्रतिष्ठा आणि काळा रंग म्हणजे रॉयल एलिगन्स. काळी बनारसी साडी, जाड सोनेरी जरीचं काम, मोठे मोटिव्स आणि रिच लुक या साड्यांना संक्रांती सारख्या सणासाठी खास बनवतात. जर तुम्हाला थोडा भारी आणि लग्नासारखा लुक हवा असेल तर काळी बनारसी साडी हा बेस्ट ऑप्शन आहे. काळी बांधणी साडी, राजस्थानी टच, पिवळे, लाल किंवा हिरवे डॉट्स आणि हलकी फॅब्रिक. ही साडी संक्रांतीसाठी खूपच फ्रेश आणि ट्रेंडी दिसते. तरुण मुलींसाठी आणि हलका लुक हवा असेल तर काळी बांधणी साडी एकदम परफेक्ट. काळी कांजीवरम साडी, मोठी बॉर्डर, मंदिर डिझाईन आणि चमकदार जरी काळ्या रंगावर खूपच सुंदर दिसते. ही साडी घातल्यावर तुम्ही कुठल्याही संक्रांतीच्या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घ्याल यात शंका नाही. काळी कॉटन सिल्क साडी, साधी, सॉफ्ट आणि एलिगंट. घरच्या संक्रांती पूजा, हळदी कुंकू किंवा दिवसभरासाठी ही साडी बेस्ट आहे. यावर पारंपरिक दागिने आणि मोकळे केस केले तर लुक एकदम सुसंस्कृत आणि सुंदर दिसतो. तर या होत्या मकर संक्रांतीसाठीच्या 5 सुंदर काळ्या साड्या. तुम्हाला कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली ते कमेंट्स करून नक्की सांगा. अशा सुंदर साड्यांच्या माहितीसाठी मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.